आचरावे दोष ह्या आमचीत तारावे पतित तुमचे आम्ही तो आपुले केलेचे जतन घडो तुम्हा कोण आचरावे दोष ह्या आमचीत तारावे पतित तुमचे तुका म्हणे विठो चतुराचाराया तुका म्हणे विठो चतुराचाराया आहे ते कासया मनोदेशी आचरावे दोष ह्या आमचीत तारावे पतित तुमचे ते पांडुरंगा करू सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझा आचरावे दोष ह्या भावचीत तारावे पतित तुमचे ते प्रस्तुत आज भगवंताच्या सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्य मुकमनी महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाला नीती सांगणारा छोटासा परंतु उत्कृष्ट असा अभंग हा सेवेकरता घेतलेला आहे. संपत्ती आणि असा जर विमुख दिला तो सुकृताची संपत्ती घेऊन जातो. म्हणून आतिथीला जाऊन परत जाणार असं जाऊ द्यायचं. आतिथ्य कसं करायचं बरोबर. आठीची एखाद्याची वाट पाहायची. आज इथे ग्रहस्थ असलेल्यांनी एकट्याने जेवायचं नाही. कुणीतरी बरोबर घ्यायचं. एकट्याला जेवण्याचा अधिकार ग्रहस्थ असलेल्यांना नाही. आता सर्व आम्हाला नाही विचारायचं. लग्न झाल्यावर जबाबदारी एकट्याने जेवायचं नाही. एकट्याने जेवायचा अधिकार ग्रहस्थ असलेल्यांचा नाही. त्याने एखादा अतिथी ब्राह्मण सारं करत असताना माणसाने गृहस्थ आश्रमामध्ये षटकर्माचं आचरण करायचं.
षटकर्माचं करायचं. अतिथीला घरात जाऊ द्यायचं नाही. हे अतिथी नाही मिळाला दररोज अतिथीला बरोबर घेऊन अतिथीची वाट पाहायची. तिची वाट पाहायची. गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो ना तेवढी दरवाजात उभं राहून अतिथीची वाट पाहायची. आणि तेवढ्यात आला नाही गोबरास अग्नीमध्ये हे आणि हे करून एक अशा प्रकारचं मग नंतर आग्नेला वगैरे काय देऊन नंतर माझ्यासमोर व्यवस्था म्हणजे बाजारातून काय आंबे वगैरे आणायचे दरवाजा लावायचा ते खायचे कुणाला द्यायचं नाही. एकट्याला जेवायचा अधिकार नाही. अरे ब्राह्मण एखादा महात्मा अतिथी बरोबर असल्याशिवाय जेवायचं. आता बरेचसे गृहस्थ असल्यामुळे स्वतः जीव घालत नाही सारखे कोणती एक पंगत त्यांची पंगत आणि काय गृहस्थ आश्रम थांबवत आहे. अन्नदान होऊ द्या ना तुमच्या जीवनामध्ये पोचलं का? पोचलं ना? बसायचं का जेवायला? मोठ्याने आवाज आला पाहिजे. मोठ्याने कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल.